नमस्कार. शासन जी आहे युट्यूब चॅनल वापर सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगळी न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ लागू, शासनाने निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता म्हणा आहो. तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन आजच्या अपडेट सहित समजूला सुरू करूया. दिनांक 28 जून 2024 रोजी शासन निर्णयानुसार नमूद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्यांची जाहिरात, भरती अथवा नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजे दिनांक 22 डिसेंबर 2023 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहे व ज्यांना नवीन परिभाषित अंशदार निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरिक सेवा नियम 1972 2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभागाच्या कार्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सदर निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासन सेवेतील जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहे, तथापि त्यांची पद भरतीची जाहिरात आणि अधिसूचना दिनांक 1/11/2005 पूर्वी निर्गमित झाली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 अनुषंगिक नियमाची तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वित्त विभागाचे दिनांक 2/2/2024 रोजी निर्णयानुसार देण्यात आलेला आहे. सदर निर्णयानुसार राज्यातील उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभाग अंतर्गत निर्णयातील विवरणपत्रानुसार नमूद करण्यात आलेल्या सहाय्यक संचालक यांना वित्त विभागाच्या दिनांक 2/24 रोजी निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1988 व अनुषंगिक नियमाची तरतुदी लागू करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.